नागपुरात पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। रवी भवन परिसरात अक्षरशः दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच आढळून आलाय। अधिवेशन संपल्यानंतर रवी भवन परिसरातील रूम आणि बंगल्यांची स्वच्छता करण्यात आली। याच वेळी तिथे दारूच्या बाटल्यांचा खच सापडल्यामुळे आता चर्चांना उधाण आलंय। नागपुरात नुकतंच हिवाळी अधिवेशन पार पडलं आणि मी सध्या आहे आमदार निवासाच्या मागच्या बाजूला, कारण मागच्या बाजूला एक वेगळं वास्तव तुम्हाला दाखवतो। खरं तर हिवाळी अधिवेशन हे सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी असणारा एक व्यासपीठ खरं तर उपलब्ध असतं आमदारांसाठी। मात्र इथं आल्यावर अनेक जण नेमक्या दारूच्या बाटल्या ह्या कोणाच्या हे जरी स्पष्ट होत नसलं तरी या ठिकाणी आपण पाहू शकतो कशा पद्धतीनं दारूच्या पार्ट्या ज्या आहेत त्या आमदार निवास परिसरामध्ये झाल्याचं पाहायला मिळत आहे। खरं तर या ठिकाणची साफसफाई जी आहे ती अजून झालेली नाही, त्यामुळे या ठिकाणी बाटल्या अजूनही पडू नये। जर साफसफाई झाली असती तर ह्या बाटल्या सुद्धा मिळाल्या असत्या। खरं तर साफसफाई होणे अजून बाकी आहे। साफसफाई झाल्यावर कदाचित ह्या बॉटल्या दिसल्या नसत्या। मात्र साम टीव्हीच्या माध्यमातून एक्सक्लुझिव्ह दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। ह्या अशा पद्धतीनं अनेक जण जेव्हा आमदार निवास परिसरामध्ये येत असतात अधिवेशन काळामध्ये अशा दारूच्या बाटल्यांचा खच आपल्याला पाहायला मिळतो। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ भलेसह पराग डोबडे, साम टीव्ही न्यूज, आमदार निवास, नागपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।